अकोला पोलिसांचा अभिनव उपक्रम प्रोजेक्ट रक्षा आणि प्रोजेक्ट त्रिनेत्र नागरिक केंद्रित व भविष्याभिमुख पोलिसाकडे एक मोठं पाऊल, विश्वास आणि भविष्ययुक्त पोलिसिंगचा नवा अध्याय. श्री आकाश फुंडकर, पालकमंत्री, अकोला. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता अकोला पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्त्वपूर्ण आणि अभिनव प्रोजेक्ट रक्षा आणि प्रोजेक्ट त्रिनेत्र याचा शुभारंभ करण्यात आला. सीसीटीव्ही कक्षाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या लोकार्पण व शुभारंभ सोहळ्याचे माननीय श्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर, कामगार मंत्री तथा पालकमंत्री अकोला यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे फीत कापून उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आले. विजय हॉल येथे कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर समारंभात रक्षा व त्रिनेत्र दोन्ही प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. श्रीमती वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील अधिकारी, मान्यवर, नागरिक, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी एकत्र जमले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी केली. त्यांनी या दोन उपक्रमाच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकताना सांगितले की तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंग अधिक पारदर्शक, जबाबदारी आणि नागरिक केंद्रित करण्याचा प्रयत्न अकोला पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे, असे आपल्या प्रास्ताविकातून मत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणातून प्रोजेक्ट रक्षा आणि प्रोजेक्ट त्रिनेत्र प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे पोलिसिंग नागरिक केंद्रित आणि तंत्रज्ञान सक्षम होणार आहे. या दोन प्रकल्पामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि गुन्हे प्रतिबंधन या गोष्टी पोलीस व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील. या लोकार्पणानंतर हा मॉडेल महाराष्ट्र आणि भारतभर राबवता येऊ शकेल. प्रोजेक्ट रक्षा नागरिक फीडबॅक व जबाबदारी प्रणाली रक्षा रिव्ह्यू अँड नॉलेज बेस्ड सिस्टीम फॉर हॉलिस्टिक असेसमेंट काय आहे? प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध QR आधारित फीडबॅक प्रणाली कसे चालते? नागरिक QR कोड स्कॅन करून मराठी प्रथम बहुभाषिक फॉर्ममध्ये फीडबॅक देतात. प्रतिसाद थेट पोलीस अधीक्षक केंद्रीय रक्षा सेल येथे पोहोचतो. प्रत्येक पोलीस ठाण्याला नागरिक साधनाच्या गुन्ह्यावर NPS शैलीत रेटिंग मिळते. महत्त्व काय आहे? एकही तक्रार दडपली जाणार नाही याची खात्री. रिअल टाईम जबाबदारी डॅशबोर्ड, पोलिसिंग व नागरिक यांच्या विश्वासाची भक्कम पायाभरणी. पोलीस ठाण्याचे आणि कर्मचाऱ्याचे मूल्यमापन मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रेटिंगवर आधारित असेल, त्यामुळे समुदायाचा विश्वास हे यशाचं मुख्य मापदंड बनेल. प्रोजेक्ट त्रिनेत्र भविष्यवेधी पोलिसिंग व पुनरावृत्ती गुन्हेगार विश्लेषण. त्रिनेत्र टार्गेट रिस्क बेस इन्साइट फॉर नेक्स्ट क्राईम एस्टिमेशन अँड टॅक्टिकल रिसोर्स अलोकेशन काय आहे? गुन्हेगार व उच्च जोखमीचे गुन्हे क्षेत्र ओळखण्यासाठी डेटा सायन्स मॉडेल गुन्हेगारी इतिहास, पुनरावृत्ती पॅटर्न व कालस्थानिक स्पॅटिओ टेम्पोरल डेटा वापरते. प्रत्येकासाठी रिपीट ऑफेंडर रिस्क स्कोअर तयार करते. अकोल्यात सर्व 23 पोलीस ठाण्यासाठी हिटमॅप्स आणि डॅशबोर्ड्स तयार होतात. गुन्हा होण्याआधीच पोलीस हस्तक्षेप करू शकतात. उच्च जोखमीचे व्यक्ती व क्षेत्रांना प्राधान्य. पोलिसिंग प्रतिक्रियात्मक रिॲक्टिव्हवरून प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह होते. तंत्रज्ञान सक्षम पोलिसिंग करता येईल असे मत व्यक्त केले. प्रेझेंटेशन अँड व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांना प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी, तांत्रिक रचना तसेच भविष्यातील फायदे यांचा थोडक्यात परिचय देण्यात आला. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान करणारे किशन पनपालिया, मनीष करंदीकर, यश पंडित यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस स्टेशन डाबके रोड येथील दाखल गुन्ह्यात अहोरात्र परिश्रम घेऊन संवेदनशील व गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बाहेर राज्यातून अटक केल्याबद्दल LCB टीमचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रेरणादायी शब्दात सांगितले की अकोला पोलीस दलाने उचललेले हे पाऊल केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरेल. पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकाचा विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित हे उपक्रम नागरिक पोलीस संबंध अधिक सुदृढ करतील. भविष्यात राज्यभर या मॉडेलची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. कार्यक्रमाचे महत्त्व. दोन प्रकल्पांमुळे अकोला जिल्ह्यात पोलिसिंगमध्ये
एक नवे पर्व सुरू झाले आहे. पारदर्शकता. सर्व घटनांवर रिअल टाईम देखरेख राहिल्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढेल. गुन्हे घडण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवता येईल. नागरिक केंद्रित सेवा. महिला, वरिष्ठ नागरिक आणि दुर्बल घटकांना सुरक्षेची हमी मिळेल. भविष्याभिमुख पोलिसिंग. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यभरात या मॉडेलचा विस्तार करता येईल. या लोकार्पण सोहळ्याचे अकोला जिल्हा पोलीस दलाने भविष्याभिमुख, जबाबदार आणि नागरिक केंद्रित पोलिसिंग अशी दिशा दाखवली आहे. प्रोजेक्ट रक्षा आणि प्रोजेक्ट त्रिनेत्र हे केवळ उपक्रम नसून ते अकोल्यातील नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. अशा या उपक्रमामुळे नागरिक पोलीस संबंध दृढ होतील आणि अकोला जिल्हा सुरक्षिततेच्या बाबतीत नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी माननीय श्री सुदर्शन पाटील, SDPO शहर विभाग यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक, अधिकारी वर्ग, मान्यवर पाहुणे, पत्रकार बांधवांनी नागरिकांची उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.